आणि या संदर्भात अजून एक महत्त्वाची बातमी, सर्वोच्च न्यायालयानं दहीहंडीसाठी घालून दिलेली 20 फुटांची मर्यादा ओलांडली तरी आज पोलीस कुठलीही कारवाई करणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आज पोलीस फक्त सर्व दहीहंडी उत्सवाचं चित्रीकरण करतील आणि उद्यापासून कारवाई करायला सुरुवात करणार आहेत। त्यामुळे प्रत्यक्षात कायद्याचं उल्लंघन होत असताना पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेणार आहेत। तर आपण बघू शकतो की सर्वोच्च न्यायालयानं नियम घालून दिलेत खरी, मात्र एक महत्त्वाची बातमी अशी आहे की आज फक्त पोलीस ते बघणार आणि चित्रीकरण करणार त्याचं आणि कारवाई मात्र उद्यावर ते करणार आहेत। त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की मुंबईकरांचा उत्साह, गोविंदा पथकांचा उत्साह आणि त्यातच अशा प्रकारे सूचना देण्यात आलेली आहे। सगळं फुटेज तपासूनच कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे। याविषयी महत्त्वाची बातमी, आज थर लावू देणार आणि सगळ्या थरांचं चित्रीकरण करणार आणि गोविंदांवर आज कारवाई नाही अशी सूत्रांकडून माहिती कळते आहे। याविषयी महत्त्वाची बातमी, सर्वोच्च न्यायालयानं दहीहंडीसाठी घालून दिलेली 20 फुटांची मर्यादा ओलांडली तर आज पोलीस कुठलीही कारवाई करणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक माहिती घ्यायला थेट जाऊया ठाण्यात। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर आहे। कपिल, आपण मघाशीच बोलत होतो की खरं तर ठाणे म्हणजे दहीहंडीचा उत्साह तिथे बघण्यासारखा असतो आणि सकाळपासूनच गोविंदा निघालेले आहेत आणि आता ही एक महत्त्वाची बातमी आलेली आहे की पोलीस कुठलीही कारवाई आज करणार नाही, आज केवळ चित्रीकरण करणार आणि उद्या ती कारवाई करणार आहे। आता एकूणच या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ काढायचा आणि काय अधिक माहिती आहे याविषयी? नक्कीच सर्वांचं लक्ष ठाण्याच्या या दहीहंडीकडे लागलेलं आहे, कारण की ज्या प्रमाणे सुप्रीम कोर्टाने नियम घातलेले आहेत की 20 फुटाहून जास्त दहीहंडी नसावी, त्याचबरोबर 18 वर्षाखाली कोणताही गोविंदा त्यात समाविष्ट झाला नाही पाहिजे, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने दहीहंडी सुरू झाली होती। त्यामुळे काही जे आयोजक आहेत त्यांनी काढता पाय घेतलेला आहे किंवा काही अनेकांनी स्पष्ट केलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळतच आम्ही ही दहीहंडी साजरी करू। परंतु मनसेची एक दहीहंडी अशी आहे, त्यांनी सांगितलेलं आहे का आम्ही 9 थर इथे लावणार आहेत, 9 थराला 11 लाखाचं बक्षीस दिलेलं आहे आणि 20 फुटाहून उंच दहीहंडी लावलेली आहे। एकंदरीतच काय होतं याकडे सर्व लक्ष लागलं होतं, पोलीस कारवाई करतात का याकडे लक्ष लागलं होतं। परंतु पोलिसांच्या सूत्रानुसार अशी माहिती समोर येत आहे की पोलीस आज कोणत्याही मंडळावरती कारवाई करणार नाहीये, कारण की ज्या प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतो त्या अनुषंगाने कोणत्याही मंडळावर कारवाई होणार नाहीये, कारण की जर कारवाई झाली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पोलीस प्रत्येक मंडळाचं चित्रीकरण करणार आहे, कोणता मंडळाने कोणते नियम तोडलेले आहेत, सुप्रीम कोर्टाने कोणते नियम तोडले ह्याचं चित्रीकरण केलं जाईल आणि त्या चित्रीकरणावरती अभ्यास केला जाईल आणि त्या अनुषंगाने त्या मंडळावरती त्या कलमानुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत। एकंदरीतच ह्यामध्ये 2-3 मुद्दे महत्त्वाचे आहेत। 20 फुटाहून जास्त दहीहंडी बांधू नये। तुम्ही जर दहीहंडी जास्त फुटावर बांधली आणि जेव्हा तोडताना 20 फुटावर आणली आणि 20 फुटावर जर दहीहंडी तोडली किंवा दहीहंडी फोडण्यात आली तर मग कायदा कसं बघतं, पोलीस कसं बघतात। त्याचबरोबर 20 फुटाहून जास्त थर लावू नये असं म्हणण्यात आलं तर 20 फुटाच्या आज जर 9 थर लावले काही मंडळांनी तर मग काय होतं, अशा अनेक पळवाटा ह्या कायद्याच्या कचड्यात आहेत। त्यामुळे पोलीस, कायदा आणि पळवाटा ह्यामध्ये हे कार्यकर्ते आहेत। आता याच्यामध्ये सरस कोण होतो ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पण सर्वात महत्त्वाची बातमी जी आहे ती सध्याची का ठाणे पोलीस सध्या किंवा मुंबई पोलीस सध्या कोणतीही कारवाई करणार नाही, सध्या फक्त चित्रीकरण होणार आहे। कोण कायदा तोडतो ह्याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मग त्यावर कठोर कारवाई होणार आहे। अगदी खरं आहे। कपिल, एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा वाटतं की जसं आता आपण जिथे उभे आहात मनसे त्यांनी ठरवलेलंच आहे की आम्ही 9 थरांची ही अंडी लावण्याचा प्रयत्न करू, काय यावेळेस राज ठाकरे तिथे येणार आहेत का? मृदू, तुम्ही बघू शकता आपण त्या मनसेच्या दहीहंडीची इथे थांबलेलो आहोत आणि जी दहीहंडी आहे ती आत्ताच 42 ते 45 फूट उंच बांधलेली आहे। एकंदरीत जो 20 फुटाचा नियम आहे तो तोडलेला आहे, पण हा नियम कसा लागू होतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे। 20 फुटावर जर ही दहीहंडी फोडण्यात आली म्हणजे कदाचित हे संध्याकाळी दहीहंडी खाली करून 20 फुटावर आणू शकतात आणि मग दहीहंडी फोडू शकतात, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे आदेशही ते पाळू शकतात। त्यामुळे एकंदरीतच काय होतं ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं, मोठी जय्यत तयारी केलेली आहे। तो मागे बघू शकतेस का मोठा स्टेज उभारलेला आहे, राज ठाकरेंचे फोटो इथे मोठे लावण्यात आलेले आहेत आणि कदाचित संध्याकाळी राज ठाकरे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे ह्या दहीहंडीचं एक वेगळं महत्त्व आलेलं आहे। स्वतः जर राज ठाकरे आले नक्कीच काहीतरी ते भाष्य करतील असं सर्वांचं म्हणणं आहे।
परंतु एकंदरीतच ही जी दहीहंडी आहे ही आता सर्वांचं लक्ष केंद्रित करत आहे, कारण की जर सुप्रीम कोर्टाने नियमांची जर पायमल्ली केली तर पोलीस काय कारवाई करतायत आणि कसं काय मनसे याला उत्तर देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे ह्या सर्व दहीहंडीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे का ज्या प्रकारे ठाण्यामध्ये दहीहंड्या साजऱ्या केल्या जातात अशा 5 ते 6 आयोजक आहेत ते मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरे करतात, परंतु त्यांनी जे ठरवलेलं आहे का सुप्रीम कोर्टाचे नियम चं पालन करत संस्कृती आणि परंपरा जपतच दहीहंडी साजरी करावी, त्यामुळे तिथे 4 ते 5 थरांहून जास्त थर लागणार नाहीयेत। त्यामुळे सर्वांचं लक्ष आता इथे लागलेलं आहे, कारण की इथे 9 थर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 9 थराला 11 लाखाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्वच महाराष्ट्रातून झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।